Today's we learn about logical equivalence. Logical equivalence. Logical equivalence means two statement patterns are said to be equivalent if their truth tables are identical. म्हणजे दोन स्टेटमेंट पॅटर्न्स जर आपल्याला दिलेले असतील आणि एकाच जॉईंट ट्रूथ टेबलमध्ये त्या दोघे स्टेटमेंट पॅटर्नचे जर आपण ट्रूथ टेबल बघितला तर ते सेम येतील. फॉर एक्झाम्पल लॉजिकल इक्विव्हॅलन्स. Two statement patterns are said to be logical equivalence if their truth tables are identical. Means म्हणजे एक एक्झाम्पल घेऊया आपण इथे. जर हे दोन स्टेटमेंट पॅटर्न इथे बघतोय आपण P conjunction Q and another statement is negation in the bracket P implies negation Q आणि या दोघांच्या जर ट्रूथ टेबल बघितला आपण आणि एका जॉईंट ट्रूथ टेबलमध्ये तर दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम आल्या तर तेव्हा या फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंटला आपण असं म्हणणार की दे आर लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू इच अदर आणि इट इज सिम्बॉलिकली डिनोटेड बाय लाईक दिस. या सिम्बॉलने ते दाखवले जातात. म्हणजे मग फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट या सिम्बॉलिकने आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणून दाखवता येतील. बघूया आपण कशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं असतं. सगळ्यात आधी आपण नेहमीच्या पद्धतीने फर्स्ट स्टेटमेंट घेणार P, सेकंड स्टेटमेंट घेणार Q आणि मग हे दोन स्टेटमेंट घेतल्यानंतर आणि मग हा फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आपण तिथे क्रिएट करणार वन बाय वन कॉलम घेऊन. आता इथे घेणार आपण P कंजक्शन Q म्हणजे याला जर नंबर दिला आपण फर्स्ट, सेकंड आणि या थर्ड कॉलममध्ये फर्स्ट स्टेटमेंट तयार झालेलं आहे आणि मग कंटिन्यू मध्ये या ट्रूथ टेबलमध्ये हा पुढचा स्टेटमेंट पॅटर्न्स आपण इथे तयार करणार. मग याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय पाहिजे मग P आपल्याकडे आहे आणि मग इम्प्लाइज निगेशन Q पाहिजे. निगेशन Q आपल्याकडे नाही आहे आणि मग त्याच्यासाठी आपण निगेशन Q इथे तयार करणार आणि मग त्याच्यानंतरच्या कॉलममध्ये फिफ्थ कॉलममध्ये आपण घेणार P इम्प्लाइज निगेशन Q आणि मग लास्टली या P इम्प्लाइज निगेशन Qच्या निगेशन पाहिजे आपल्याला आणि मग फिफ्थ सिक्स्थ कॉलममध्ये आपण घेणार P इम्प्लाइज निगेशन Q आणि मग त्याच्या निगेशन आणि मग या पद्धतीने हा ट्रूथ टेबल तयार होईल. Pच्या कंडिशन्स आपल्याला माहित आहेत T F F. Qच्या कंडिशन्स असणार T F. कंजक्शनची कंडिशन T असेल तर T. इथे T आणि T दिसतोय म्हणून आपण घेणार T, अदरवाइज घेतला जाणार F. त्यानंतर मग निगेशन Q. जो Qच्या कॉलम आहे त्याचे निगेशन घेणार. त्याचे निगेशन काय मग F T. आता फिफ्थ कॉलममध्ये मग हा P आणि हा निगेशन Q या दोन कॉलमचे आपल्याला इम्प्लाइज घ्यायचे. इम्प्लाइजची कंडिशन असते फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स, देन देअर इम्प्लिकेशन इज F. TF असेल तर F. TF so then F. TF no so therefore T. TF no therefore T. Here FT so therefore T. आणि मग याचे निगेशन सिक्स कॉलम मध्ये दिसत आहे आणि मग ते निगेशन आपण इथे घेणार T F आणि मग जर आपण आता बघितलं की कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 6 जर रिस्पेक्ट टू व्हॅल्यू जर बघितलं आपण फर्स्ट व्हॅल्यू बघूया. इथे T दिसतोय, इथे पण T दिसतोय, इथे F दिसतोय, इथे पण F दिसतोय. F म्हणजे या जॉईंट कंडिशनसाठी या दोघा 3 नंबरचा कॉलम आणि 6 नंबरचा कॉलम आपल्याला सेम व्हॅल्यू देतोय. मीन्स ते आर द लॉजिकली इक्विव्हॅलंट. तेव्हा त्यांना म्हणायचे लॉजिकली इक्विव्हॅलंट आणि सो देअरफॉर मग इथे आपण लिहिणार फ्रॉम कॉलम नंबर 3 and 6 P conjunction Q and negation P implies negation Q, they are logically equivalent and that is या पद्धतीने.
मग अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल विचारलं जातं, तर या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागणार. परत नवीन एक्झाम्पल बघूया आपण. इथे आपल्याला दोन स्टेटमेंट दिसत आहेत, निगेशन पी कंजक्शन क्यू अँड सेकंड वन इज पी डिजंक्शन क्यू कंजक्शन निगेशन पी. त्यांना दोघांना आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स घ्यायचे आहेत. परत आपण एकदा ट्रूथ टेबल घेणार आणि चेक करणार. सो स्टार्ट फ्रॉम पी अँड क्यू. सगळ्यात आधी आपण हे दोघे स्टेटमेंट इथे बिल्टअप करून घेणार, 1 बाय 1 कॉलम घेऊन. सगळ्यात आधी आपल्याला पाहिजे मग निगेशन पी. निगेशन पी इथे नाहीये म्हणून पुढच्या कॉलमला घेणार आपण निगेशन पी. क्यू आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणून आता फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, मग फोर्थ कॉलममध्ये आपण आता हा फर्स्ट कॉलमचे हा निगेशन पी थर्ड कॉलमच्या आणि सेकंड कॉलमच्या क्यू जोडून देणार आपण. निगेशन पी कंजक्शन क्यू या पद्धतीने. आणि मग फिफ्थ कॉलममध्ये आपण घेणार आता हा सेकंड स्टेटमेंट पी डिजंक्शन क्यू. आणि सिक्स कॉलममध्ये मग हा पी डिजंक्शन क्यू कंजक्शन निगेशन पी. या पद्धतीने घेतल्यानंतर मग आता 1 बाय 1 आपण मग हे आपण ट्रूथ टेबलमध्ये कंडिशन्स घेणार. मग आता बघूया इथे पीच्या कंडिशन्स आपल्याला टी टी एफ एफ. परत क्यूच्या कंडिशन्स टी एफ टी एफ. आणि मग निगेशन पी एफ एफ टी टी. निगेशन पी कंजक्शन क्यू म्हणजे या दोन कॉलमचे आपल्याला कंजक्शन टी टी असेल तर टी, इथे टी आणि टी दिसतोय, अदरवाइज मग आपण घेणार एफ. पी डिजंक्शन क्यू. पी डिजंक्शन क्यू आहे इथे पी डिजंक्शन क्यू. डिजंक्शनची कंडिशन एफ एफ असेल तर एफ, इथे एफ एफ दिसतोय म्हणून इथे एफ घेणार, अदरवाइज इथे येणार टी. आणि मग आता 6 नंबरच्या कॉलममध्ये पी डिजंक्शन क्यू आणि निगेशन पी हे जे दोन दिसत आहेत आपल्याला, या दोघांमध्ये आपल्याला थर्ड कॉलम आणि फिफ्थ कॉलम यांचे आपल्याला कंजक्शन घ्यायचे. या दोघे कॉलममध्ये व्यवस्थित आपण कंजक्शन घेणार. आणि कंजक्शन आहे टी टी असेल तर टी. या दोघा कॉलममध्ये बघू आपण, इथे बघा हा टी आणि हा टी दिसतोय म्हणून त्याचं कंजक्शन येईल टी. आणि परत टी टी कुठेच दिसत नाही म्हणून अदरवाइज येथे येणार एफ. आणि मग हा पूर्ण ट्रूथ टेबल तयार झाल्यानंतर हा फोर्थ नंबरचा जो कॉलम आहे तो बघा आणि 6 नंबरचा कॉलम आहे जो तो बघा. इथे एफ एफ टी एफ म्हणजे दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू इथे सेम आलेल्या आहेत. मीन्स सेम आले आहेत तर त्याला लॉजिकच्या लँग्वेजमध्ये त्याला म्हणतात लॉजिकली इक्विव्हॅलन्स. मीन्स 4 नंबरचा स्टेटमेंट आणि 6 नंबरचा स्टेटमेंट हे लॉजिकली इक्विव्हॅलन्स झाले. आणि म्हणून इथे आपण डिक्लेअर करणार फ्रॉम कॉलम नंबर 4 and 6 negation P conjunction Q is logically equivalent. या सिम्बॉलने दाखवायचे ते इक्विव्हॅलंट टू P डिजंक्शन Q कंजक्शन निगेशन P. तर या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करायचे असतात. परत एक एक्झाम्पल घेणार आपण. इथे बघा आता थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला घ्यायचे आहे. फर्स्ट स्टेटमेंट इथे दिलेलं आहे P डबल इम्प्लाइज Q आणि सेकंड स्टेटमेंट इथे दिलं गेलेलं आहे निगेशन ऑफ P डिजंक्शन Q कंजक्शन निगेशन ऑफ P कंजक्शन Q. आणि या दोघांचे आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचे. तर परत इथे आपण स्टार्ट करणार फ्रॉम P अँड Q, कारण की इथे P आणि Q दोन स्टेटमेंट दिसतात, थर्ड स्टेटमेंट इथे काही दिसत नाही. जर R असतं तर मग थर्ड स्टेटमेंट घेतलं असतं आपण. आता फर्स्ट स्टेटमेंट फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम इथे बघूया आपण. आता P डबल इम्प्लाइज Q थर्ड कॉलममध्ये आपण ते स्टेटमेंट घेऊन घेणार P डबल इम्प्लाइज Q. चला आता आपल्याला हा स्टेटमेंट पॅटर्न तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी हे पहिले सगळ्यात आधी आपण यातून 2 ब्रॅकेट घेणार, त्याला जॉईन करणार आणि मग निगेशन घेणार. P डिजंक्शन Q इथे घेऊन घेणार आपण फोर्थ कॉलममध्ये आणि फिफ्थ कॉलममध्ये P कंजक्शन Q घेणार.
आणि 6 कॉलममध्ये मग हा जो पी कंजक्शन क्यू दिसतोय याचे जे निगेशन आपल्याला हवं आहे ते आपण 6 कॉलममध्ये घेणार. निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू. आणि मग हे झाल्यानंतर 7 कॉलममध्ये आपण हा 5th नंबरचा कॉलम म्हणजे पी 4th नंबरचा कॉलम पी डिजंक्शन क्यू हे दिसतंय आणि त्याच्या कंजक्शन इथे घेणार 6 नंबरच्या कॉलमशी. या पद्धतीने निगेशन पी कंजक्शन क्यू. आणि मग लास्टली 8 नंबरच्या कॉलममध्ये मग निगेशन ऑफ 7 नंबरचा कॉलम घेणार आपण. ओके, इथे बघा आता टी टी एफ एफ 2 नंबरच्या कॉलममध्ये आहे. 2 नंबरच्या कॉलममध्ये टी एफ टी एफ. डबल इम्प्लाइज इफ द बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन टी. इफ द बोथ स्टेटमेंट्स आर फॉल्स सेम आहे म्हणून इथे पण टी येणार कारण की कंडिशन आपण मगाशी घेतल्या आहेत. अदरवाईज एफ. डिजंक्शनची कंडिशन पी आणि क्यू मध्ये एफ एफ असेल तर एफ इथे दिसतंय आपल्याला. अदरवाईज टी. टी टी असेल तर टी. अदरवाईज एफ कारण की पी आणि क्यू मध्ये टी टी. याचे निगेशन 6 नंबरमध्ये दिसतंय. याच म्हणजे या कॉलमचे निगेशन घेणार आपण आणि या कॉलमचे निगेशन असणार एफ टी टी टी. आणि मग हा जो 7 नंबरचा कॉलम आपल्याला दिसतोय त्या 7 नंबरच्या कॉलममध्ये बघूया काय करायचे आता ते. इथे दिसतोय 4 आणि 6 म्हणजे हा 4 आणि हा 6 या दोघांचे आपल्याला इथे आता कंजक्शन घ्यायचे. त्या दोघांच्या कंजक्शन घेण्यासाठी आपल्याला बघा कंजक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे कंजक्शन घेण्यासाठी टी टी असायला पाहिजे. टी टी इथे नाही दिसतोय. इथे टी आणि टी दिसतोय. टी इथे टी टी दिसतोय. टी अदरवाईज एफ. या पद्धतीने. आणि 8 नंबरच्या कॉलममध्ये शॉर्टमध्ये लिहिलं आहे. हा जो 7 नंबरचा कॉलम आहे याचे निगेशन घ्यायचे. इथे जागा नाही म्हणून आपण या पद्धतीने निगेशन ऑफ 7 कॉलम. निगेशन ऑफ 7 कॉलम घेतला की या पद्धतीने हे स्टेटमेंट इथे दिसेल आपल्याला. आणि म्हणून याचे निगेशन इथे घेणार आपण टी एफ एफ टी. आणि मग आता हा जो फर्स्ट स्टेटमेंट होता तो आपल्याला दिसत होता 3rd कॉलममध्ये आणि हा जो स्टेटमेंट इथे दिलेला तो दिसतोय आपल्याला 8 नंबरच्या कॉलममध्ये. त्याच्या रिस्पेक्ट टू ट्रूथ व्हॅल्यू आपण बघणार इथे आता टी एफ एफ टी. टी एफ एफ टी म्हणजे दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू इथे आता सेम झालेले आहेत. आणि म्हणून परत कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 8 both statements are logically equivalent. So from column number 3 and column number 8 P implies double implies Q. First statement is logically equivalent to negation of P disjunction Q conjunction negation of P conjunction Q. ओके, या पद्धतीने मग ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आपल्याला इथे घेता येतं. परत एक लास्ट स्टेटमेंट. विद्यार्थी मित्रांनो, हे जे नवीन एक्झाम्पल आपण आता घेणार आहोत यामध्ये 3 स्टेटमेंट दिसतात पी क्यू आणि आर. आणि म्हणून जेव्हा याचे आपण ट्रूथ टेबल घेणार तेव्हा या ट्रूथ टेबलमध्ये आपल्याला पी क्यू आणि आर यांच्यापासून स्टार्ट करावं लागेल. 3 स्टेटमेंट असतील तर आपल्याला माहिती आहे 8 कंडिशन असतात. टी 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 4 वेळा टी घेतो आणि त्याच्यानंतर मग 4 वेळा आपण एफ घेतो एफ. आणि क्यू मध्ये आपण घेणार टी टी एफ एफ टी टी एफ एफ. आणि आर मध्ये कंडिशन असते अल्टरनेट टी एफ टी एफ टी एफ टी एफ. आणि मग हे घेतल्यानंतर आता पुढे आता हे जे स्टेटमेंट पाठवणार हे कंटिन्यू आपल्याला इथे करायचे. तर बघूया फर्स्ट स्टेटमेंट आपण इथे क्रिएट करणार. म्हणून फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम आणि फोर्थ कॉलम मध्ये आपण घेणार आता पी डिजंक्शन क्यू. आणि 5th कॉलम मध्ये हा जो पी डिजंक्शन क्यू आहे त्याला आर जवळ इम्प्लिकेशनने जॉईन करणार आपण. पी डिजंक्शन क्यू
इम्प्लॉईज आर आणि या पद्धतीने फर्स्ट स्टेटमेंट इथे क्रिएट होईल. सेकंड स्टेटमेंटसाठी आधी आपल्याला दोघी ब्रॅकेट क्रिएट करून घ्यावं लागतील. पी इम्प्लॉईज आर 6 नंबरच्या कॉलममध्ये आणि 7 नंबरच्या कॉलममध्ये आपण घेणार क्यू इम्प्लॉईज आर आणि 8 नंबरच्या कॉलममध्ये मग आता हा जो 7 नंबरचा आहे पी इम्प्लॉईज आर आणि हा क्यू इम्प्लॉईज आर, तर याला आपण कंजक्शनने जोडून देणार आणि मग हा जो सेकंड पॅटर्न दिसतोय तो पूर्णपणे 8 नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला दिसायला लागून जातो. ठीक आहे, आता आपण रूल्स अप्लाय करून हा ट्रूथ टेबल फिलअप करूया. इथे आहे 4 नंबरच्या कॉलममध्ये पी डिस्जंक्शन क्यू. डिस्जंक्शनची कंडिशन एफ एफ इथे दिसतोय बघा, एफ एफ इथे एफ एफ आहे म्हणून इथे येणार एफ एफ, अदरवाईज एफ एफ कुठं दिसत नाही म्हणून इथे घेतलं जाणार टी. ओके, आणि मग 5 नंबरच्या कॉलममध्ये पी डिस्जंक्शन क्यूचे इम्प्लॉईज आर जोड, म्हणजे इकडून आपल्याला बघावं लागेल इम्प्लिकेशनचा रूल. इम्प्लिकेशनचा रूल आहे टी एफ असेल तर एफ, टी एफ असेल तर एफ, टी एफ नो, टी एफ इथे दिसतोय इथे एफ, परत इथे टी एफ इथे पण दिसतोय अदरवाईज एफ, तर इथे याच्यानंतर कुठं नाही, सो देअरफॉर टी. आणि मग 6 नंबरचा कॉलम घेऊया, पी इम्प्लाइज आर, पी पासून आर कडे, पी पासून आर कडे जाताना पी टी एफ दिस बघायचं आपल्याला, टी एफ इथे दिसतोय, टी एफ नो, टी एफ इथे पण दिसतोय, टी एफ नाही, टी एफ नो, टी एफ नो, टी एफ अदरवाइज टी. 7 नंबरच्या कॉलम मध्ये क्यू पासून आर कडे आपल्याला बघणार आता टी एफ, टी एफ इथे दिसतोय, एफ इथे नाही दिसत आहे टी एफ, टी एफ, टी एफ इथे दिसतोय टी एफ, सो देअरफॉर एफ, टी एफ इथे नाही दिसत आहे, इथे नाही दिसत आहे अदरवाइज टी. ओके, 8 नंबरच्या कॉलम्स जॉइंट 6 and 7 कॉलम बाय कंजक्शन टी टी. ओके, टी टी एस, here again tt, so therefore t, here again tt, t, tt, t and otherwise f. So looking column number 5th and column number 8, tt s, ff s, tt s same, ff same, tt s, ff s, tt tt. मीन्स 5th नंबर कॉलम आणि 8 नंबरच्या कॉलम मध्ये रिस्पेक्ट टू ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सेम आहेत, आणि सो देअरफॉर 5th नंबर कॉलम अँड 8 नंबर कॉलम्स आर लॉजिकली इक्विव्हॅलंट्स. and so write down here from column number 5th and 8 the statement patterns P disjunction Q implies R is logically equivalent to P implies R conjunction Q implies R. तर या पद्धतीने आपल्याला जरी 2 स्टेटमेंट असतील तरी सुद्धा रूल्स अप्लाय करून लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवता येतं, आणि स्टीन स्टेटमेंट घेतलं तर या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट घेता येतो. ठीक आहे, तर पुढचे 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून देणार मी. फर्स्ट एक्झाम्पल इथे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट टू पी कंजक्शन निगेशन क्यू, अँड सेकंड एक्झाम्पल घ्यायचं निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू, डिस्जंक्शन ऑफ निगेशन पी कंजक्शन क्यू इक्विव्हॅलंट टू निगेशन पी. हे 2 एक्झाम्पलचे तुम्ही प्रॅक्टिस करा. काय अडचण असेल तर पुढच्या लेक्चरमध्ये मला तुम्ही प्रायव्हेटली कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. नेक्स्ट टॉपिक आपण घेणार आता निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. जे कंपाऊंड स्टेटमेंट आतापर्यंत आपण बघितलेले आहेत, फॉर एक्झाम्पल कंजक्शन, त्याचे निगेशन आपण घेणार, आणि म्हणून फर्स्ट रूल येईल निगेशन ऑफ कंजक्शन. निगेशन ऑफ कंजक्शन पी कंजक्शन क्यू, या कंपाऊंड स्टेटमेंटचे जर आपण निगेशन घेतला तर या पद्धतीने असतं ते निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू, आणि तो रूल या पद्धतीने सिम्प्लिफाय होतो. निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू. व्यवस्थित बघा इथे निगेशन इज अटॅच टू बोथ स्टेटमेंट अँड कंजक्शन इज कन्वर्टेड टू डिस्जंक्शन.
म्हणजे हे निगेशन आहे फर्स्ट स्टेटमेंटला आणि सेकंड स्टेटमेंटला सेपरेटली अटॅच करणार आणि कंजक्शनचे रूपांतर डिस्जंक्शनमध्ये होतं. हा झाला निगेशन ऑफ कंजक्शनचा रूल. सेकंड वन, निगेशन ऑफ डिस्जंक्शन. याच्यामध्ये बघा पी डिस्जंक्शन क्यू हा कंपाऊंड स्टेटमेंटच्या जर निगेशन घ्यायचं असेल तर या पद्धतीने निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू. द रूल इज सिम्प्लिफाइड ॲट negation P conjunction negation Q. Same, negation is attached to both statement and disjunction is converted to conjunction. Third one, negation of implication. Negation of implication. P implies Q. Negation. याचे जर negation घ्यायचे असेल, negation of P implies Q, then first statement as it is, implies is converted to conjunction and negation attached to second statement. Means A P conjunction negation Q. Fourth one, negation of double implication. P double implies Q आणि मग आपण घेणार याचे निगेशन आणि तुरुईला पद्धतीने लक्षात घ्यायचं. P कंजक्शन निगेशन Q डिस्जंक्शन Q कंजक्शन निगेशन P. तर हे 4 रूल्स आपल्याला लक्षात घ्यायचे आणि या 4 रूल्सवरून आपल्याला मग एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचे असतात. एक थेरॉटिकल एक्झाम्पल पण असतात आणि सिम्बॉलिकल एक्झाम्पल पण असतात. सगळ्यात आधी परत एकदा रिवाइज करूया आपण. निगेशन ऑफ P कंजक्शन Q negation P disjunction Q, that is the negation of conjunction. Negation of disjunction, negation of P disjunction Q is simplified at negation of P conjunction negation of Q. Negation implication मध्ये काय की फर्स्ट स्टेटमेंट तसंच ठेवायचं, negation attached to second statement and implies is converted to conjunction. P conjunction of negation Q. and negation of double implies मध्ये काय P कंजक्शन निगेशन Q आणि लास्ट सेकंड वन मध्ये Q ॲज इट इज ठेवायच्या आणि निगेशन ऑफ P घ्यायच्या. Q निगेशन ऑफ P. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये अजून एक रूल आहे, निगेशन ऑफ निगेशन. याच्यामध्ये असतं एखादं स्टेटमेंट जर घेतलं आपण निगेशन P, परत त्याचे जर निगेशन घेतलं तर मिळतं आपल्याला ओरिजिनल स्टेटमेंट. मीन्स निगेशन ऑफ निगेशन इज द ओरिजिनल स्टेटमेंट्स. आता जो आपण रूल्स पाहिले त्याचे रूल्सवरचे एक्झाम्पल्स घेऊयात. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग पॅटर्न्स. हा जो एक पॅटर्न आपल्याला दिलेला आहे निगेशन Q इम्प्लाइज P, याचे आपल्याला निगेशन घ्यायचे. याचे निगेशन घ्यायचे असेल तर द निगेशन ऑफ इज निगेशन Q इम्प्लाइज P. याचे निगेशन घ्यायचे असेल तर ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला निगेशन घ्यावं लागेल आणि मग रूल्स अप्लाय करणार आपण. हा झाला फर्स्ट स्टेटमेंट आणि हा झाला सेकंड स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंटच्या मध्ये आहे इम्प्लिकेशन आणि इम्प्लिकेशनचा रूल्स आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन P इम्प्लाइज Q आणि जर आपल्याला याचे निगेशन घ्यायचे असेल तर तो रूल्स आहे P conjunction negation Q. First statement as it is, negation is attached to second statement. So therefore here first statement is as it is, negation Q. Implication is converted to conjunction and negation is applied to second statement. आणि या पद्धतीने मग याचे झाला हे निगेशन. सिमिलरली परत आपण दुसरा एक्झाम्पल घेऊया. P conjunction negation Q इम्प्लाइज R. या सिंपल स्टेटमेंटचे जर आपल्याला निगेशन घ्यायचे असेल तर या पद्धतीने घेता येईल. मग सो निगेशन ऑफ जे स्टेटमेंट दिलं त्याचे निगेशन P कंजक्शन निगेशन Q इम्प्लाइज R आणि वन बाय वन आपण आता इथे रूल अप्लाय करणार. सो हियर द फर्स्ट ब्रॅकेट इज द फर्स्ट स्टेटमेंट अँड हियर R इज द सेकंड स्टेटमेंट.
फर्स्ट आणि सेकंडमध्ये आहे इम्प्लिकेशन, म्हणजे सगळ्यात आधी आपण वापरणार निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. सो निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे परत हाच रूल अप्लाय होईल. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, म्हणजे हा ब्रॅकेट ॲज इट इज राहणार. पी कंजक्शन निगेशन क्यू, कंजक्शन इम्प्लिकेशनचं कन्व्हर्टेशन कंजक्शनमध्ये, आणि निगेशन इज अटॅच टू सेकंड स्टेटमेंट निगेशन आर. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन हा रूल अप्लाय केला, दॅट इज इक्वल टू पी कंजक्शन निगेशन क्यू कंजक्शन निगेशन हा, हे झालं याच पॅटर्नच्या निगेशन. सिमिलरली नेक्स्ट वन, परत आपण एक एक्झाम्पल घेऊ इथे. एक्झाम्पल थर्ड, निगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू कंजक्शन आर. याचे समजा आपल्याला निगेशन घ्यायचं असेल तर या पद्धतीने निगेशन येईल. मग निगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू कंजक्शन आर, याच्यामध्ये परत हा फर्स्ट स्टेटमेंट आणि हा सेकंड स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंटच्या मध्ये आहे कंजक्शन, निगेशन ऑफ कंजक्शन. मग कोणता रूल अप्लाय होईल? निगेशन ऑफ कंजक्शन. निगेशन ऑफ कंजक्शन काय म्हणतो? निगेशन अटॅच टू फर्स्ट स्टेटमेंट, कंजक्शन इज कन्वर्टेड टू डिजंक्शन and negation attached to second statement. रूल्स आला negation of conjunction. सिमिलरली परत इथे हा फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट होतोय. इथे पण मात्र काय होतं की निगेशन ऑफ निगेशन येत आहे. निगेशन ऑफ निगेशन घेताना फर्स्ट नाही पण घेतलं चालेल. निगेशन ऑफ निगेशन इज ओरिजिनल स्टेटमेंट पी डिजंक्शन क्यू आणि हा डिजंक्शन ऑफ निगेशन आर. इथे रूल आपण अप्लाय केला निगेशन ऑफ निगेशन. या पद्धतीने मग याच्या हे डायरेक्टली झालं निगेशन. असे काही एक्झाम्पल असतात ते पुढच्या लेक्चरमध्ये परत आपण कंटिन्यू करणार आहोत. गुड बाय.